जय शिवराय मित्रांनो, आज आपण जाणार आहे मांगीतुंगीला। तर आजचा आपला प्रवास मांगीतुंगी आहे। तर आपण आज नाशिक रोडला आलो आहे। तर इथून आपण बघू शकतो कसं जायचं, काय करायचं आपण आता पुढे दाखवूया। तर आता आम्ही इथं जस्ट उतरलो आहे। पाठी आपली वंदे भारत एक्सप्रेस आलेली आहे। तर आपण जाऊया आता। नमस्कार मित्रांनो, आता वाजलेत आपले 8 वाजलेले आहे। तर आपण नाशिक रोड स्टेशनला आलो आहे। तर इथून आपल्याला मांगीतुंगीला जायचं आहे। तर प्रथमतः आपण द्वारका रोडच्या इकडे जाणार आहे। तर पाठी बघा हे दिसतंय ती बिल, त्या बाजूला बस स्टॉप आहे। तर बस स्टॉपच्या तिकडून आपण बस पकडून द्वारका रोडला जाणार। तिथून आपण पुढचा प्रवास करणार आहे। नाशिक रोड ते ठक्कर बापा हा प्रवास आपण बसनी करतोय। तर आपल्याला पर पर्सन 30 रुपये आहे आणि अर्धा तासाचं रनिंग आहे। मित्रांनो, आपण ठक्कर बाजारच्या इकडे आहे। तर हा सर्कल टाईप आहे। तर या साईडला आपला बस डेपो आहे। तर आपण आता बस डेपोच्या साईडला जाणार आहे। तर पाठीमागच्या साईडला आपण उतरले, थोडे शतपावली करून आपण पुढे आलोय। आपण आता जातोय तिकडे। आपण आता एस टीमध्ये आहे। तर आपले मांगीतुंगी ते ठक्कर बापा हे अंतर 3 तासाचं आहे। तर पर पर्सन तिकीट आपल्याला 232 रुपये आहे। नमस्कार मित्रांनो, तर आपला प्रवास आता मांगीतुंगी फाट्यापर्यंत आला आहे। तर आता वाजले 1:30। तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला कुठलेही संसाधन उपयोगी म्हणजे नाही आहेत। तर आम्ही आता इथं 4 जणच आहे। तर इथं कोणच दिसत नाही, फक्त आम्हीच आहे। तर येताना आम्हाला बसमधून असं कळालं की इथं आजूबाजूला जंगली एरिया आहे। तर जेणेकरून तुम्ही जास्त कुठे जाऊ नका, की छोटे मोठे प्राणी असतात ते आपल्याला दिसणार नाहीत, पण खूप मोठे आपल्याला हानी करू शकतात। तर शक्यतो तुम्ही कुठं ट्यूबलाईट नाही तर किंवा तर असं जर ठिकाण भेटलं की तिथं जरा निवास करा, जेणेकरून सकाळ होईपर्यंत तुम्हाला, आणि थंडी पण खूप आहे। तर तुम्ही जर इथं येत असाल तर तुम्ही सकाळी या किंवा जास्त करून लवकर या, जेणेकरून तुम्हाला झोपण्यासाठी लॉजिंग नाही तर कोणती तरी सोय भेटेल। तर आता आम्ही काहीतरी शोधतो आमच्या पद्धतीने। तर तिकडे बघू शकता हॉटेल निवास आहे आणि इथं आजूबाजूला काहीच नाही। तर ते पण आता सध्या बंद आहे। इथून मांगीतुंगी हे 6 किलोमीटरपर्यंत आहे। तर तुम्हाला वरती बोर्ड दिसतच असेल। आमची इच्छा एवढीच आहे की रात्रीच्या येऊ नका जास्त, थंडी गारठा पण खूप आहे। चला आता तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओत सांगतो कसं कसं काय करायचं। आता आम्ही काहीतरी सोय करतो आमची। बाय 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 बाय। खूपच रात्र झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता रात्रीचं काही दिसत नाही। 2 वाजलेले आहेत। तिकडे ते एक हॉटेल आहे, मंदिर आहे का हॉटेल आम्हाला आता सध्या माहीत नाही। तरी आम्ही एक दाखवतोय। चला मित्रांनो, हे बघा या बघा, तुम्ही बघू शकता 108 फूट मूर्ती निर्माण कमिटी जैन धर्मशाळा। तर तुम्ही बघू शकता। तर आपण इकडे चाललेलो आहे, ही आमची टीम आहे। दिसत नाही आम्हाला शेवाळे, आमचा शेवाळे आहे सोमनाथ, हा समर्थ आहे आणि हा ओमकार आहे। आणि मी आता व्हिडिओ काढतोय। बरोबर। जय शिवराय मित्रांनो, आता रात्रीची वाजल्यात 1:53 दाखवतात। तर आता नाही टाइम उलटा दिसणार त्यामध्ये फ्रंट कॅमेरा म्हणून। तर आम्ही आता ही कॅमेरा फिरव थोडा डाव्या साईडला। आता ही एक संस्था आहे इथे जैन धर्माची। तर या संस्थेच्या गेटवर आलो होतो आम्ही, मेन रोडवरून। इकडल्या साईडला मेन रोड आहे, या साईडला इथून जवळ 500 मीटरच हा गेट मोठा। तर या संस्थेमध्ये हॉटेल आहे, पण त्या हॉटेलची कॉस्ट एवढी आहे ना, म्हणजे आपल्याला नाही परवडणार। म्हणजे 2 माणसांसाठी 2000 रुपये ठीक आहे, 4 माणसांसाठी असली असती तर मान्य केलं असतं, पण ते बोलतात 2च माणसांचा अलाउड आहे। आणि आता ह्या साईडला मी दाखवतोय ते हात, तर या साईडला आपल्याला मांगीतुंगी आहे किल्ला। ते जवळजवळ इथून 5 बापरे कसलं चमकलं बघ ते, 5 किलोमीटर आहे इथून। तर आपण चालत गेलो तर आपल्याला 1 तास लागेल। तर आपण आता इकडे चालत जाऊ आणि तिथे ते काकांनी आम्हाला सांगितलं, संस्थेचे सिक्युरिटी गार्ड आहेत ते, मग ते काका बोलतात तिथे आहे एक हॉटेल संस्था आहे चांगली संस्था, म्हणजे जुनं मंदिर पण आहे एक जैन धर्माचा। तर तिथे आपल्याला भेटेल थोडासा आसरा
तर ते आपण तिथे आसरा करूया. आणि आता आम्ही निघालो तिकडे. तर जवळजवळ आम्हाला 1 तास लागेल. आम्ही तुम्हाला प्रवासात दाखवून आता पावसाची शक्यता आहे. अंधार दिसतो आता, आमच्या चेहऱ्यावर अंधार पडला. आता मी हळूहळू गायब होतो. हे काळं झालं आता पूर्ण. हे पहिलंच. चला आता बाय बाय. चला. तर आपण सेफ्टीसाठी छोट्या मोठ्या काट्या धरल्यात, कारण की रात्रीचा कुठला प्राणी आला काय छोटं मोठं आलं तर आपण त्याला हाकलू शकतो. यासाठी आपण काट्या घेतल्यात. संरक्षण करू शकतो तर कुठल्याही प्राण्यापासून. आणि हा रस्त्याला एवढा सामसूम आहे की 4 किलोमीटर झाले आम्हाला. पुढे माणूस येईल का प्राणी येईल आता तुम्ही बघू शकता. मित्रांनो आपण आता चालत असताना तर आपल्याला 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना हनुमानजीचं मंदिर दिसलेलं आहे. तर आपण तिथं आता विश्रांतीसाठी थांबलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला फक्त मंदिराला एक कडी होती. तर आपण ती कडी खोलून आतमध्ये येऊन जरा झाडलोट करून आपण जरा विश्रांती करणार आहे 1-2 तास. तर सकाळी झाले की आपण परत आपल्या मार्गाला जाणार आहे. तर सकाळचे 5 वाजलेले आहेत. तर आपण आता थोडा आराम करून आपण आता मांगी तुंगीकडे जातो आहे. जय शिवराय मित्रांनो. आता सकाळचे 7 वाजलेत. तर आम्ही आता जरा फ्रेश झालो. जे झाड दिसते त्या पाठीमागं एक वॉशरूम आहे. तिथं आपल्याला आंघोळीची सोय आहे किंवा वॉशरूम करण्यात फ्रेश होण्याची सोय आहे. तिथून आपण आता फ्रेश होऊन तर पाठी आपल्याला एक जैन मंदिर आहे. जैन मंदिर आहे. तिथून आपण आता पुढचा प्रवास आपला चालू करणार आहे. इकडे मांगी तुंगीला जाणार आहे. हे गेट आहे आपलं. गेटमधून आपण सरळ. जय शिवराय मित्रांनो. आपण आता जय शिवराय. हे तंगी मंगीला जाणार. अरे मांगी तुंगी मागी तुंगीला जाणार आहे आपण. तर आता तुम्ही बघू शकता ते 2 टोक आहेत. ह्या साईडचं जे टोक आहे ते मांगी तुंगी आहे. आणि जे ह्या साईडला दिसतंय ते काय आहे ते आम्हाला माहीत नाही. आपण आता वर गेल्या बघूया. तर इकडून हा रस्ता जातो त्याचा समोरून. जय शिवराय मित्रांनो. आता आम्ही मांगी तुंगीच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. तर ह्या साईडला हा तुंगी आहे जो दिसतो ते. आणि ह्या साईडला आहे तो मांगी आहे. तर आम्ही आता हे चढायला घेणार आहे. शिड्या दाखव. तर हे शिड्या आणि हे जे कार दिसतात ते पार्किंगची जागा आहे. आणि ह्या साईडला हे चेकिंग पोस्ट आहे. तर या जागी आहे ना आपल्याला बॅग अलाउड नाहीत. आणि वर पाण्याची बॉटल पण अलाउड नाही आता. आणि काही खाण्यासाठी पण अलाउड नाही. हे आत्तापासूनच बंद केलं आहे. आणि हे आता आम्ही दाखवतो हे किल्ला. तर आम्ही आता थोड्या वेळात चढायला घेऊ. तर चला मग आता चल मध्ये तर बघू शकता आपली 108 फुटाची मूर्ती आहे ही. झूम करणार. यांनी स्वतःने ही मूर्ती बनवलेली. हे बघा इथे हे नाशिक जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे. मांगीतुंगी गाव आहे. तर भिल्लवाड गाव असं नाव आहे. तर ते मांगीतुंगी पाहिल्यानंतर त्याला मांगीतुंगी पण. तर हे तुम्ही 4000 फूट सी लेवल माहिती आहे तुम्हाला. सी लेवल पासून इथं 4000 फुटावर आहे. मांगीतुंगी 5000 फूट आहे. वरती अजून 1000 फूट चढायची म्हणजे 2000 पायऱ्या चढायची. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात डोंगर कुठला माहिती आहे? त्यानंतर साल्यार मुल्लार मांगीतुंगी 3 पहाड डोंगर उंच आहे. व्हिडिओ नॉट अलाउड. आणि हे ते मी स्वतः बनवले. हे अग्निजन्य पर्वत आहे. हे सगळे जो सह्याद्री पर्वताचा भाग आहे हे अग्निजन्य पर्वत. अग्निजन्य पर्वत म्हणजे काय माहिती आहे? लावा जो आहे शिदत वर येतो त्यावेळेला पाण्यातून येतो तो थंड होत येतो म्हणून याला शिखरवाले. हे सगळे शिखरवाले डोंगर आहेत. लावा त्या शिखरमुळे लावा अग्निजन्य म्हणत नाही. पाण्यातून वर आला लावा म्हणून अग्निजन्य म्हणतात त्याला. अग्निजन्य पर्वत नाशिक जिल्ह्यातलं जास्त आहे. सगळ्या डोंगराला शिखर आहे. म्हणजे हे पसरलेलं नाही उंच झालं. आणि म्हणून याला अग्निजन्य पर्वत म्हणतात. हे जे बेसाल्ट दगड आहे कापून परत तुम्ही उभा राहिले इथून 1000 फूट उंच डोंगर कापून
डोंगर करू शकते त्याच्यावर असते. हा, तर ते देवाच्या डोक्यावर 850 फूट उंची कापली. तिथे ऍप्लिकेशन त्यामुळे तेवढं जे केळीचं साल काढावं सगळ्या चालते. मी थांब तुला 1 मिनिट कॉल करतो. त्याला मला 23 वर्ष. वयाचं 55 वर्ष झालं, आता 85 चालू. तुम्हाला सोबत नाही, इथे लोकल लोकांना मी घेऊन केलेलं. मी पुण्याचा आहे ओरिजिनल. पुण्याचा 80 ब्रिज बांधले, 700 बंगले बांधले, 120 ओनरशिप बिल्डिंग बांधले. माझं नाव CR पाटील. तर मी अनेक पुस्तकं लिहिली, अनेक भाषामध्ये मी लिहिली. माझं पुस्तक आता इंजिनिअरिंगला चालतं. एखाद्या पुस्तकाचं नाव सांगा. फिजिक्स मान. दोन्ही साईडला रस्ता आहे. ह्या साईडला मांगी आहे त्या शिखरावर जाण्यासाठी, आणि या साईडला तुंगी आहे. आपण त्या साईडला जाणार आहे. तर आपण इकडे जाऊया. इकडे जाऊ, चल मांगीला जाऊया. आपण आता मांगीला जाऊया. तर इथं जर तुम्ही बघितल्या तर हे मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत. हे तुम्ही बघू शकता. चालू आहे व्हिडिओ. छोटे डबल आहे का? छोटी छोटी मुलं पळतायत. किती त्यांचं किती नशीब चांगलं असेल ते एवढ्या वयात त्यांनी फिरायला आले. इकडे आलो होतो आपण. आणि येत होतं आपल्याला उतरायला तिथं. नाही रे भाई, ते बघ तिकडे येत होतं. नाही येत. आरामशीर आला असतं. लय भारी आलो असतो. खरंच आरामशीर आला असतं. का नाही रे? आम्ही चढलो असतो. अरे बाबा, आम्ही चढले असले ह्याच्यावर. तिकडून बघ. हे आपले सबस्क्रायबर आहेत जे आपल्याला मांगी तुंगीला भेटलेत. आपण तुंगीला पोहोचलोय. तर खूपच चालायला लागते तुंगीला. हा एकदम उंच असा सोळका मांडला जातो. तर चारी साईडला बघू शकतो. आता पूर्ण धुकं झाले. तुंगीच्या इथं आलोय. तर बघा, तुंगीच्या इथं पण आहे ना खूप सारे शिलालेख आहेत. तर जे मांगीला जे आहे त्याच प्रकारचे बघा इथे तुंगीला पण आहे. तर इथे दिलेलं आहे बघा गुफेची माहिती थोडीफार. गुफेचे प्रतिमा ओके. तर आपण इथे बघू शकता वर्धमान महावीर. तर तुम्ही बघू इथं पण तसेच आहे. ते आतमध्ये वर्धमान महावीरांचे मूर्ती आहेत. आपल्या पुढे अजून शिलालेख भेटतील किंवा त्यांची कोरीव काम केलेली मूर्ती भेटणार. हा त्यांचीच आहे बघे. हो, प्रमाणेच इथं पण पाण्याचे टाके असतात. डोंगराळ भाग आला किंवा डोंगराळी दरी आली तर तिथं पाण्याच्या टाक्या खूप असतात. तर ह्यातलीच एक पाण्याची टाकी आहे. मित्रांनो, आपला आता मांगी तुंगीचा हा प्रवास संपलेला आहे. तरी दोन्ही साईडला आपण प्रदक्षिणा गाठलेल्या आहे गोल अशा. तर खूप सारे आपल्याला तिकडं शिल्प भेटलेले आहेत. तर आपण आता परतीचा प्रवास चालू करणार आहे. तर आपल्याला इथे तुंगीच्या इथे आम्ही आता एक लिंबू पाणी हे 4 ग्लास आता घेणार आम्ही चौघांसाठी. आणि डायरेक्टली एकदम खाली, कारण 5 वाजताची ट्रेन आहे आणि आता 4 वाजल्यात. तर लवकरच आम्हाला खाली जावं लागेल. नाहीतर आम्हाला ती बस नाही भेटली तर ते आम्हाला जायला पण उशीर होईल आणि खूप त्रास होईल जाताना पण. ह्या किल्ल्यावर आपल्याला जास्त करून 107 ते 108 फुटाची आहे ना वर्धमान महावीरांची अशी ती मूर्ती आहे बनवलेली डोंगर पोखरून. तर ते बघायला भेटते. आणि ह्या मांगी आणि तुंगीच्या गोल एक असा कडा आहे. त्याच्या आजूबाजूला खूप सारे असे वर्धमान महावीर यांचे
शिलालेख आहेत, मूर्ती आहेत कोरीव, ते पण बघायला भेटतात. चला आपण आता परतीचा प्रवास करूया. चला गुड बाय. तर मित्रांनो आपण आता परतीचा प्रवास चालू झाला आपला. तर आपण आता मांगी तुंगीचं जे मेन गेट आहे, जिथून 2 फाटा फुटतात मांगी तुंगीला जाण्यासाठी, त्याच्या जस्ट खालीच आहे आम्ही आता. इथून आम्ही आता जात आहे. इथून 1000 ते 1500 पायऱ्या आहेत. 1000 नाही 1500, खालीच्या 1500 पायऱ्या आहेत. तर आपण आता खाली उतरणार आहेत. तर आत्ता वाजलेत किती, 4:45. तर आम्ही 4:30ला चालू केलेलं आहे. तर तुम्ही आता बघू शकता खाली कोणच नाही खाली. आता ती पूर्ण त्या एंडपर्यंत आपल्याला जायचं आहे, इथं एंडपर्यंत. तर आपण चला आता जाऊया. ते आता सोमनाथ गेलाय पुढं आपला ओमकार समर्थ गेलाय. तर आपण पण आता जाऊया. चला गुड बाय, भेटूया नवीन ब्लॉगला.